हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नालोड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता दुपारचे काहीतरी 1-1:30 वाजलेलं आहे. तर आता मी चालली डॉक्टरकडे टस्कीला घेऊन, कारण की थोडं ग्रूमिंग करायचं होतं आणि तिचे नेल्स पण खूपच वाढलेले. तर म्हणले नेल्स पण कट करून येता येईल आणि एक डिहायड्रेशनचं तिचं एक टॅबलेट राहिलेलं, तर तेही देईल म्हटले, कारण की बाकीचं वॅक्सिनेशन तिचं कंप्लीट झालं आहे. फक्त हेच राहिले, हे तर मंथली घ्यावंच लागतं. तसं आपण हे डिहायड्रेशनचं मेडिकलमधनं आपण घेऊ शकतो. तर आता चालली आहे, तर म्हणले देऊन देते. फक्त स्पेशली चालली आहे ग्रूमिंगसाठी, थोडं हेअर कटिंग आणि ह्याच्यासाठी नेल्स कटिंगसाठी. तर म्हणले की आता नेल्स कटिंग पण करून घेते, कारण की कसं त्यांची खूप नाजूक असतातून पोचीक असतातून थोडंसं लागतात ते. नको थांब मामी आणते ते, आताच आणली तो वरडल. तर हे माझ्या पप्पांचं घर आहे. बाकीचं आम्ही म्हणजे नाही का 2 फ्लोअर आम्ही भाड्याने दिले. खालचा पूर्ण एरिया आम्ही वापरतो, पण हा जो पुढचा जो रूम आहे ना, तिथे आता पार्किंग करायची आहे, कारण की कॉलनी ठिकाणी गाड्या लावायचा खूप प्रॉब्लेम येतो. तर पाहू शकताय तुम्ही समोर भरपूर झाडे आहेत, टेन्शन नाही काहीच, नाही का जास्त गरमी पण तिथं होत नाही. तर इथे आता आम्ही निघालो आहे. चला चला दे इकडं. तर इथे आम्ही एका डॉक्टरकडे आलेलो, पण तिथे फक्त डॉगीसाठीच क्लिनिक आहे, कॅटचं नाही आहे. तर मग तिथनं आता आम्हाला परत दुसरीकडं आता गुगलवरती बघायला पाहिजे. चला. तर इथे आम्ही फायनली आम्हाला ग्रूमिंग सेंटर भेटलं. तर इथे आल्यावर पाहताय तुम्ही, टस्की खूपच घाबरलेली आहे. तर इथे त्यांनी पहिलं सगळं व्यवस्थित चेक केलं की कसं काय तिचं वजन वगैरे सगळं चेक केल्याच्या नंतर मग सुरुवात होते. तर इथे पहिले त्यांनी चेक केलं की नेल्स किती मोठे झालेत किंवा काय झालं आहे. मग व्यवस्थित त्यांनी सुरुवात केली. तर चला पाहूया पुढील प्रमाणे. व्हॅलिडिटी पण आहे, वर्षातून कधी पण आणा तुमचा. पॅकेज का एवढे कमी आणि वन टाइमचे एवढे जास्त? हा किती वर्षाचा? 10 वर्षाचा. तर इथे फायनली टस्कीला अंघोळ घालण्यासाठी आम्ही म्हणजे त्यांचा वेगळा रूम असतो. बाकीचं जे हेअर कटिंग वगैरे नेल्स कटिंग ते वेगळा रूम असतो. इथे कॅट्स येतात का इथे ग्रूमिंग करायला? आता तुमच्यानंतर अजून एक कॅट आहे. हां हां. उद्या 3 कॅट आहे. कॅटनी बाईट केलं तर काही प्रॉब्लेम होत नाही तसं? ह्याचं म्हणजे वॅक्सिनेशन सगळं कम्प्लीट आहे. तर मला ते आधी वाटलं की का खाजवते. 2 दिवस झाले. डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टरकडे गेलो. नाही, डॉक्टर तर चाललेलो आम्ही, पण ते क्लिनिकच बंद होतं. मग डायरेक्टली मी ग्रोमिंगला सांगलं. तर इथे पाहताय तुम्ही, टस्की खूपच घाबरलेली आणि ॲक्च्युली तिला अंघोळ म्हणजे बिलकुल पण आवडत नाही. ती घरी देखील मी घालत असले ना तरी असेच त्रास देते. त्रास म्हणजे असंच बाहेर जाण्यासाठी अशी इकडे चढ तिकडे चढ अशी करते. तुम्ही जे शॅम्पू यूज करता त्याच्याने हेअरफॉल होत नाही का? ठीक आहे ठीक आहे. झालं मॅम ही बॉटल आहे. ठीक आहे. ते साईडवाली. पपी म्हणजे डॉग ह्यानं चालतं ना? सेम नो 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 ना 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 ना. झालं.
फर्स्ट टाइम आहे ना बाहेर म्हणून जरा मस्ती करते. एकदा दोनदा आणलं ना मॅम तुम्ही शांत होतं. मॅम मस्ती करतात. ठीक आहे चालेल. पुढे पुढे. तर आम्ही ह्या ग्रूमिंग सेंटरला आलेलो. तर खूप छान त्याने व्यवस्थित टस्कीची काळजी घेतली. तर त्याच्यानंतर खूपच एकतर पाऊस एवढा पडत होता ना, अचानकच 2-3 दिवस पाऊस गायब झाला आणि त्यात एवढं गरम होतं ना. तर वहिनीनं म्हणले चला घरी जाताना आईस्क्रीम घेऊन जाऊ. तर इथे आईस्क्रीम घेण्यासाठी आलेले. तर नाहीतरी म्हणले घरी गेल्यावर परत पोरं काहीतरी आणलं का म्हणून मागे लागतील, त्यापेक्षा मला आईस्क्रीमच घेऊन जाऊ, सर्वांनाच होऊन जाईल. तर इथे मी मम्मीसोबत आलेले. थोडं ब्लाऊज वगैरे तिला मॅचिंग सेंटरमध्ये तिला ब्लाऊज वगैरे पाहिजे होते, तर इथे मम्मीसोबत आलेले. आणि हा जो दुकान आहे ना, मी इथे दादाची चप्पल घालून आलेले, कारण की माझी जी हिलची चप्पल आहे ना, ते गाडीवरती खूप भीती वाटते, एखाद्या वेळेस पाय वगैरे स्लिप होण्याची शक्यता असते. तर इथे दादाची घालून आलेले मी. तर इथे ना कोणताही कसाही तुम्हाला मला ना तर इथे कसाही तुम्हाला मॅचिंग म्हणजे कसाही कलर असेल, एखादा इंग्लिश कलर देखील असतं ना, ते देखील तुम्हाला मॅचिंग भेटतं. तर हा मॅचिंग सेंटर आमच्या घरापाशीच आहे. तर इथे कोणत्याही प्रकारचं कसंही म्हणजे मॅचिंग परफेक्ट भेटतं ना. इथे भरपूर जण जे आमचे इथे जे डिझायनर किंवा असे जे ब्लाऊज वगैरे शिवतात ना, ते इथनंच घेऊन जातात. तर इथे घरी आल्याच्या नंतर आमचा जो वरचा रूम आहे ना, तिथे सगळे जे भांडी आहेत ना, ते सगळे बांधून ठेवलेले. ते हे सगळे ना, मला जे भांडी बघितल्यानंतर सगळं माझं बालपण आठवलं. हे जे आमच्या लहानपणी मम्मीनी सगळी म्हणजे वापरलेली भांडी आहेत, आमच्या नजरेसमोरून गेलेली भांडी आहेत सगळं. आम्ही चहा कशात पित होतो ते सगळे मी दाखवले तुम्हाला पुढील प्रमाणे. पण हा ग्लास सायनाचा होता. चम्मच पाहिजे मला. हा ग्लास त्याच्यात चहा पियायचे. हा एक ग्लास माझा होता, त्याच्यानंतर हा ग्लास दादाचा होता. आणि हा मम्मीचा होता. पितळ नाही मम्मी, पितळ आहे ना हा, तांबा पितळ. पितळाची आपल्याला परत हे जे होतं पण ठीक आहे. ही ग्लास मम्मीच्या लग्नातली आहे. मम्मी किती वर्ष आली लग्नाला तुझ्या? अगं लग्नाला किती वर्ष आली? 36 वर्ष, 37 वर्ष. ही ग्लास. आता ह्या ग्लासमध्ये कोण पाणी नाही पित आहे. आता काय हा एक होता छान पल्ले पात्र आहे, खूपच पात्र आहे ना. तुला माझा टिफिन, मम्मी टिफिनचा डबा हे दाखव. डबा कुठे मम्मी बसली तो दादाच आहे. हा मम्मी हा दाखव टिफिनचा डबा दाखव. हा दाखव ना, हा दाखव बोल. तर 10वी पर्यंत हा मी डबा न्यायचे, हा टिफिन न्यायचे, एवढंच आहे. तर हा टिफिन आहे. ह्या टिफिनमध्ये मी कधीतरी एखादी चपाती नाही तर मी स्नॅक्स न्यायचे, कारण की मला नव्हतं आवडत म्हणजे टिफिनमध्ये काही न्यायला. तर हे चमचे पप्पाने आणलेले आर्मीमधून, जे साहेब लोकांचं जे मेशमध्ये जेवण असतात ना, बघू दे ह्याच्यातनं काय तिखट येणार आहे, तिखट पडल ह्याच्यात. तर कुकर चांगला आहे की हो, त्यात डबा पण आहेत. मग का नाही वापरला वापरायला? मग काय ह्याला स्टीलच्या भांड्यांचा कचकोल एक ठेवूच नाही, खायला अवघड. आपण काय ग हे कशाला वापरायचं? देवासाठी वापरायची, देवाच्या पूजेत. हा आमचं आरतीचं ताट होतं, ह्याला झालं असेल 30 वर्ष झाले असेल. ह्याच्यात टाका नाही, 30 वर्ष झाले किती वेळा टाकली? ती काय भंगारला द्यायच्यात ती. प्लेट आहे ना?
बारके दे हां टाकून द्यायचं प्लेट देऊन टाकायच्या ते नको ना वापरायला. अरे नवीन असेल ते अरे कुणाला गरज असेल तर देऊन टाका भांडे, कशाला फेकून देतं कुणाला भांडे. स्टीलची सुरू बांधून ठेवा आणि मग परत आला की मग वाटा. आता मग टाइम नाही कुणाला द्यायला. तर ह्याला बरोबर आता 34-35 वर्ष झालेत तरी पण तो प्रॉपर चालू आहे. तर 35 वर्ष झाली आहे आणि फिलिप्स कंपनीचा आहे. एकदम व्यवस्थित ठकाठक चालू आहे. म्हणजे मला समजतच नाही आहे की खरंच फिलिप्स कंपनी आमच्या पप्पांना खूप आवडायची, कारण की त्याचा जो ब्रँड किंवा त्याची क्वालिटी खूप म्हणजे अजून आमच्या घरात सगळं तेच आहे फिलिप्स. आता जरा चेंज झालं असेल जसं जनरेशनप्रमाणे काही गोष्टी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.